नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. अभिनंदन डॉक्टर. खरं तर स्वतः अभ्यास करून डॉक्टर होणं सोपं आहे. त्यासाठी कष्ट, मेहनत, जिद्द सगळं आहे, करावं लागतं, त्याग करावा लागतो. बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतात हे सगळं मिळवण्यासाठी. परंतु डॉक्टरांचं बाप होणं हे त्याहूनही अवघड आहे. ते या डॉक्टर दाम्पत्यानं यशस्वी करून आले. डॉक्टर दीपक जगताप, आपण या महाराष्ट्रभर अनेक प्रकारच्या आरोग्यावर, आजारावर एक चांगले मार्गदर्शक म्हणून अनेक ठिकाणी जात असता, व्याख्यानं द्यायला जात असता. खऱ्या अर्थानं आपला मुलगा MBBS झाला. हा डॉक्टरीचा वारसा पुढं चालवायचा आहे. थोरला मुलगाही देखील पुण्यामध्ये एक डायग्नोस्टिक चांगल्या प्रकारचं सेंटर पुण्या शहरात चालवतो आहे. मग आपल्याला काय नेमकं वाटतं की MBBS झाल्यानंतर पुढं काय करावं नेमकं, आणि समाजाची कशा प्रकारे अधिकतेने सेवा करता येईल? काय स्वप्न आहे नेमकं तुमचं? सर्वप्रथम मी याचा वैभवकाल MBBS झाला याचा आनंद तर झालाच. बऱ्याच मुलांना वैद्यकीय क्षेत्राकडे वळण्याची इच्छा असते आणि बघा, पृथ्वीच्या अंतापर्यंत आजारपणं ही राहणारच. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची डिमांड कधीही कमी होत नाही. इनफॅक्ट 2005 साली आपलं पुण्यातलं जे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे त्या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तिथल्या पदवीदान समारंभाला आले होते. तर त्यांनी त्यावेळेस मत व्यक्त केलं होतं की 2025 ऑनवर्ड्स भारतामध्ये डॉक्टरांची कमतरता जाणवेल. आणि तशी वस्तुस्थिती आहे, तशी परिस्थिती आहे की आज तुम्हाला चांगले क्वालिफाईड डॉक्टर्स हे सगळेच शहराकडं सापडतात. ग्रामीण भागामध्ये कोणी नाही आहे. ग्रामीण रुरल हॉस्पिटल आपल्याकडं जेजुरीसारखं एवढं अद्ययावत हॉस्पिटल नामदार विजयबापू शिवतारे असताना त्यांनी एवढं उभारलं. खरं तर तिथे सुसज्ज ऑपरेशन थिएटरसहित सगळं ऑपरेट व्हायला पाहिजे, पण होऊ शकत नाही. कारण डॉक्टरांची जी स्वप्न आहेत ती शहराकडं ओढ प्रत्येकाची आहे. माझ्या मुलांना मग शाळा, शिक्षण, सगळ्या गोष्टी. तर आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारं न्यूनगंड या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. MBBS होण्यासाठी किंवा कुठल्याही वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे नीटची जी परीक्षा असते, जी केंद्रातून दिल्लीमधून जी ऑपरेट होते, आणि ती नीट एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं असतं. साधारणतः MBBSच्या 20,000 सीट्स होत्या देशभरामध्ये. 55,000. आता मोदीजी आल्यापासून याच्यामध्ये 1,10,000 म्हणजे सगळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस देशभरातली, त्याच्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि सेमी गव्हर्नमेंट जसं की अहमदनगरला आहे किंवा तळेगावचं जे मेडिकल कॉलेज आहे किंवा याचं जे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जे आहेत, सिंहगड कॉलेज जे आहे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, काशीबाई नवले मेडिकल कॉलेज वगैरे. तर याच्यामध्ये काय होतं की ह्या नीटच्या परीक्षेची तयारी ही फार महत्त्वाची आहे. याला CBSE पॅटर्न किंवा NCERT, आता जी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जी चर्चा चालू आहे की सगळाच सिलेबस CBSE पॅटर्नप्रमाणे घ्या, कारण बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं इझिली क्रॅक करतात ज्या IAS सारख्या ज्या परीक्षा आहेत केंद्रातल्या UPSCच्या, आणि मग महाराष्ट्रातली मुलं कमी पडतात. खरं तर महाराष्ट्र बोर्डाचा SSC किंवा HSCचा अभ्यासक्रम फार अवघड आहे CBSEपेक्षा, पण त्या पॅटर्नप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करावा असं आत्ता नुकतंच चालू आहे मंत्रिमंडळामध्ये हा विषय. मुळामध्ये नीटची तयारी करायची, आणि नीटला समजा एकदा तुम्ही डिस्क्वालिफाय झाला तरी बऱ्याचदा पालक किंवा विद्यार्थी कच खातात. माझं वारंवार म्हणणं आहे की मी मुलाला एकदा नीटला कमी मार्क पडले, मी परत बसायला लावला, परत मनाची तयारी ठेव म्हटलं, कारण तुला परदेशातल्या मेडिकल कॉलेजमध्ये इकडे तिकडे ॲडमिशन कुठेही होईल, परंतु महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं वैद्यकीय शिक्षण असतात. बऱ्याचदा पालकसुद्धा की काय नाही आता असेल त्या याच्यामध्ये पुढं जा, असं काही नाही. जर विद्यार्थ्याची आवड असेल की मला MBBS करायचं आहे किंवा मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, मला होमिओपॅथीच्या फील्डमध्ये जायचं आहे,
पण क्वालिफाय नाहीच झाला समजा नीटला, तर पुन्हा तयारी करा. 1 वर्षाचा गॅप अख्ख्या शैक्षणिक तुमच्या करिअरमध्ये, कारण 10वी 1ली ते 12वी तुम्ही कुठंच नापास होण्याची शक्यता नसते. आपल्या वेळेस 10वीला सुद्धा मुलं गटांगळ्या खायची, 9वीमध्ये सुद्धा नापास केलं जायचं, 7वीमध्ये मुलं नापास व्हायची त्यावेळेस. त्यामुळे शिक्षण अखंड शिक्षण होईल अशी परिस्थिती सर त्यावेळेस नव्हती. 12वीला सुद्धा मुलं अनेक वेळा नापास व्हायची. आणि मग पुढे आचार्य आत्रे स्वतः नापास झाले, ते पुढं मग ते बी एला ऑनर्समध्ये डिस्टिंक्शनमध्ये पासआउट झाले. तर त्यामुळे हे तात्पुरता एक पॉज आलेला असतो आयुष्यामध्ये, आणि पालक आणि तो विद्यार्थी तो नैराश्यामध्ये जातो. तर मुलांनी निराश व्हायचं नाही. पालकांचा, माझ्या पेशंटची एक मुलगी आहे, 3ऱ्यांदा आत्ता नीटला ॲपियर होते. आता येत्या 4 मेला नीटची परीक्षा आहे. तसं 3ऱ्यांदा ती ॲपियर होती आहे. अगदी 450-500 मार्कापर्यंत जाते. पण हरकत नाही, मुलं एवढ्या जिद्दीची आहेत. आपण त्याचं व्यवस्थित कोचिंग, कारण तो जो सिलेबस आहे तो नीट समजून घेण्यासाठी 10वीपासूनच, जर वैद्यकीय शाखेला जायचं असेल 10वीपासूनच समजून घ्या. शिक्षकांना विचारा. योग्य प्रकारचे मार्गदर्शन तुम्हाला अलीकडे यूट्यूबवर भरपूर ज्ञान उपलब्ध होतं आहे. त्याच्यातून योग्य मार्ग निवडा आणि त्या दिशेनं, कारण कसं आहे की तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल तर मुंबईच्या दिशेला तरी तुमचं तोंड असणं आवश्यक आहे. तुम्ही पंढरपूरच्या दिशेनं जर चालत राहिलात तर तुम्हाला 1 महिना, 2 महिने, 4 महिन्यानं तुम्ही पंढरपूरला पोहोचाल, पण मुंबईला जाऊ शकणार नाही. तसं 10वीपासूनच तुमची दिशा ठरलेली असली पाहिजे. त्या दिशेनं तुम्ही वाटचाल केलात तर तुम्ही बरोबर, जसं मुंबईकडं तोंड केलं तर मुंबईला पोहोचाल. त्याप्रमाणे वैद्यकीय शाखेमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. हिम्मत अजिबात हरण्याचं कारण नाही. विशेषतः आत्ता जी नीटला मुलं ॲपियर होणार आहेत, पालकांनासुद्धा मला सांगायचं आहे की आम्ही वैभवच्या पाठीमागं अतिशय भक्कमपणानं उभे राहिलो की तुला याच्यामध्ये उतरायचं आहे ना, आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तुझा गॅप होऊ दे, कोणी तुला मित्र नावं ठेवू देत, कोणी हसू देत, कशाचंही टेन्शन घ्यायचं नाही. प्रसंगी आपली जवळची माणसंसुद्धा काही वेळा चिडवत असतात की काय परत परत बसतोय असं, पण कशाचाही दबावाला त्यांना तो बळी पडला नाही. आणि तेवढी मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे. MBBS परीक्षा क्रॅक करणं, त्याच्यासाठी अतिशय कूल माइंड आणि जबरदस्त पेशन्सची आवश्यकता आहे या सगळ्या अभ्यासक्रमासाठी. तर ती तयारी ठेवायची आणि स्काय इज द लिमिट. तुम्ही एकदा जगात बाहेर पडलात की वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आज मोठा मुलगा माझा डायग्नोस्टिक सेंटर काढलेला आहे पुण्यासारख्या, कोथरूडसारखा जो अतिशय क्रीम क्राऊड, आयडियल कॉलनी म्हणजे अतिशय समृद्ध जी लोकवस्ती आहे पुण्यातली, त्या ठिकाणी सरदार गोदाजीराव जगताप इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही रजिस्टर्ड संस्था आहे. ही बऱ्याच जणांना, मी आज सरांना पहिल्यांदाच बोलताना तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती दिली. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे जे आहे ते उत्कर्ष डायग्नोस्टिक सेंटर आहे, ज्याच्यामध्ये 64 स्लाईसचं सिटी स्कॅन सेंटर आहे. सोनोग्राफी, अल्ट्रासोनोग्राफीची आमच्याकडे 3 मशीन्स आहेत, 2D एकोची 3 मशीन्स आहेत आणि अनेक प्रकारचे कन्सल्टंट येतात. तर ते शिवधनुष्य मोठ्या मुलानं पेललं आहे आणि धाकट्याला आता तुम्ही विचारा